पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। महाड क्रांतीभूमी येथे बौद्धजन पंचायत समितीतर्फे 99वा क्रांती दिन महोत्सव उत्साहात संपन्न। बौद्धजन पंचायत समिती मुंबई यांच्या विद्यमाने 20 मार्च 2026 रोजी क्रांतीभूमी महाड येथे 99व्या 14 तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन तथा महाड क्रांती दिन महोत्सव बौद्धजन पंचायत समिती मुंबई सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या सभा अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय प्रधान सचिव हर्षदीप कांबळे तसेच सहचिटणीस दिनेश डिंगळे या मान्यवरांसह कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, विश्वस्त किशोर मोरे, सरचिटणीस राजेश घाटगे, उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, HR पवार, मनोहर मोरे, इंद्रायणी तांबे, नागसेन गमरे, विठ्ठल जाधव, प्रकाश करुळकर, श्रीधर साळवी यांची उपस्थिती लाभली होती। यावेळी सभा अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी या महाड क्रांती दिनाबाबत विशेष मार्गदर्शन करून प्रबोधित केले। जातीय भेदभावाला आव्हान देत समतेचे प्रतीक म्हणून 20 मार्च 1927 साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना पाण्याचा हक्क अधिकार मिळवून दिला। हा संघर्ष पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी होता। या संघर्ष लढ्यामुळे मानवी हक्काचा मोठा विजय ठरला। हे तेजोमय क्रांती ऐतिहासिक सत्याग्रहाचे प्रतीक आहे। या क्रांतीभूमीला नतमस्तक होण्यासाठी तसेच क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाड क्रांतीभूमी येथे अवघा जनसागर उसळला होता। माणसाला पाणी मिळत नाही अशी कुठलीच परिस्थिती नव्हती। एवढं मुबलक पाणी असून सुद्धा या इथल्या असणाऱ्या माणसाला पाणी पिऊ दिलं जात नव्हतं। या देशाची परिस्थिती होती आणि त्या पाण्यासाठी आंदोलन करावं लागलं। हा असा एकमेव असा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या त्यांच्या सर्व सहकार्याने ती केलेली एक क्रांती आहे। आतापर्यंत आपण पाहिलं की लोक असं म्हणतात की बाबासाहेबांनी पाण्याला जाग लावली आणि ते खरं आहे। त्यानंतर या देशामध्ये एक चमत्कार झाला। ज्या माणसाला बाबासाहेब आंबेडकरांना शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, त्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान लिहून समता, न्याय, बंधुत्वावर आधारलेलं असं संविधान दिलं। आज या इथे आंबेडकरी जनता मला तिला धन्यवाद द्यायचा आहे की बाबासाहेब असं म्हणून गेले जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही। आज 100 वर्षानंतर सुद्धा आंबेडकरी जनता एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहते। हे खरं म्हणजे बाबासाहेबांनी या आंबेडकरी जनतेमध्ये एक क्रांतीचं स्फुल्लिंग पेटवलेलं आहे। ते कधी विसरायला नाहीये आणि त्यामुळेच आज या इथे शताब्दी वर्ष चालू असणारा असता या इथे प्रचंड मोठ्या संख्येने लोक या 14 तळावर आणि क्रांती स्तंभावरती येत आहेत। आजचा क्रांती दिन हा या देशामध्ये खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनाची एक वेगळी दिशा देणारा ठरला, दिशा दर्शक ठरलेला आहे। आणि बरं आपण सर्वजण या इथे दर वर्षी 20 मार्चला बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या त्यांच्या सर्व क्रांतिकारी कार्यकर्त्यांना नमन करण्यासाठी, त्यांना सल्यूट करण्यासाठी आपण इथे येतो। आज या कार्यक्रमाला आमचे मित्र दिनेश डिंगळे, सहसचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, त्याचबरोबर उपसभापती विनोदजी मोरे, आमच्या अधिकृत सेवेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी, या बौद्धजन पंचायत समिती कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सूत्रसंचालन करणारे सरचिटणीस राजेश घाटगे, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे।